हिंगोली जिल्ह्यात मागच्या 3 दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतो आणि होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान होतं। गारपीटमुळे जे आहे ते काही ठिकाणी टरबूज असेल, खरबूज या फळबागांचं नुकसान झालं, तर दुसरीकडे शेतामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी गहू कापून टाकलेल्या गव्हाचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। मी आता त्याच एका शेतामध्ये आहे की ज्या की शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी गहू कापून टाकला। आपण बघतोय की अशा प्रकारे जे आहेत ते याच गव्हाच्या याच्यामध्ये जे आहे ते पाणी गेल्यानं आता गव्हाचे जे आहे ते काळे पडणार आहेत। आपण बघतो या ठिकाणी की कशा प्रकारे हे पेंडे आहेत, याच्यामध्ये जे आहेत आता पाणी गेलेलं आहे आणि हे पाणी गेल्यामुळे याच्यामध्ये गव्हाचा कलर बदलला आहे, गहू काळे पडणार आहेत। त्यामुळे जे आहेत ते गहू उत्पादक शेतकरी चिंतित आहेत। मागच्या 3 दिवसापासून जिल्ह्यामध्ये सतत वादळी वारा, अवकाळी पाऊस, त्याचबरोबर गारपीट होते। काही ठिकाणी झालेल्या गारपीटमुळे टरबूज असेल, त्याचबरोबर खरबूज असेल, याही पिकांचं नुकसान झालं। तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे जे आहेत ते आंब्यांची जे आहे ते गळ झालेली आहे। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी असतील, गहू उत्पादक शेतकरी असतील, हरभरा असतील, जे काही रब्बी हंगामातील पिके आहेत ते काढलेले आहेत। मात्र काढणीच्या वेळेस आहे पाणी आल्यानं जे आहेत ते शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।